फायर फायटिंगमध्ये हे खूप असतं की तुम्हाला जे काम सांगितलेलं आहे ते तुम्ही नो क्वेश्चन्सचाच तुम्ही ते काम करायचं असतं. कारण की त्या चेन ऑफ कमांडमधल्या अनुभवी लोकांना माहिती आहे ते काय सांगतात करायला. अमेरिकेमध्ये बार हे लोकांची भेटण्याची जागा आहे. जसे आपले पूर्वीच्या काळी खेड्यातले बार असायचे किंवा आपल्या इथे अजूनही आपण संध्याकाळी ते तू चहा प्यायला भेट मला ह्या चहाच्या टपरीवरती, हे जे आहे ना एक्झॅक्टली सेम अप्लाइज टू बार इन अमेरिका. तिथे बेसिकली ज्यांचं आयुष्य त्यांच्या लिखाणामुळे धोक्यात आलं आहे असे कवी आणि लेखक यांना संरक्षण दिलं जातं आणि तिथे त्यांची राहण्याची सोय केली जाते. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना काही वेळ दिला जातो. इतकी इक्वॅलिटी जेव्हा येईल तेव्हा फेमिनिझमची गरजच राहणार नाही. आणि ती मला असं वाटतं येण्यासाठी त्या बाईलाच थोडं जास्त झगडावं लागतं, अनेकदा तर दुसऱ्या बायकांशीच, घरातल्या घराबाहेरच्या. नमस्कार मित्रांनो, मी शुभंकर आणि वाढीव चर्चा या आपल्या मराठमोळ्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. असं म्हणतात की चांगलं काम करायला अजिबात उशीर करायचा नसतो, त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका आणि इंस्टाग्रामवर पण आपलं वाढीव चर्चा नावाचं एक पेज आहे, त्याला फॉलो करून टाका. हे जर करून झालं असेल तर एकदा फक्त मनात विचार करा की तुमच्या मोकळ्या वेळात तुम्ही काय करता. मला जर विचाराल तर मी फार काही विशेष काही करत नाही. मित्रांबरोबर गप्पा टाकत बसतो किंवा इकडे तिकडे फिरायला जातो. पण अमेरिकेच्या पिट्सबर्ग शहरामध्ये राहणारी श्वेताताई तिच्या मोकळ्या वेळामध्ये फार भन्नाट गोष्टी करते. ती अमेरिकेच्या अग्निशमन दलामध्ये फायर फायटर आहे. तिने फायर फायटिंगचं व्यवस्थित प्रशिक्षण घेतलं आहे. त्यानंतर ती मिक्सॉलॉजिस्ट पण आहे, बार टेंडिंगचं पण तिने प्रशिक्षण घेतलं आहे. स्वतः ती फेसबुकवर अनेक वेगवेगळे लेख लिहिते. जगभरात जे काही साहित्यिक असतात, निर्वासित साहित्यिक, ज्यांना आपल्या देशातनं पळून जावं लागलं आहे आपापल्या सरकारांच्या विरुद्ध काहीतरी लिखाण केल्यामुळे, अशा साहित्यिकांना संरक्षण देणारी एक संस्था अमेरिकेमध्ये आहे, पिट्सबर्गमध्ये, जिचं नाव आहे सिटी ऑफ असायलम्स. त्या संस्थेमध्येही ती काम करते. अशा अनेक भन्नाट गोष्टी करणाऱ्या श्वेताताईबरोबर मी एक 40 मिनिटात छान गप्पा मारायचा प्रयत्न केला आहे. होप तुम्हालाही पॉडकास्ट बघायला नक्की आवडेल. शेवटपर्यंत बघा. काय बाई, काय विषय? पॉडकास्ट ऐकलं का? लगेच सबस्क्राईब करायचं. नुसतीच वाढीव चर्चा. नमस्ते श्वेताताई, कशी आहेस? नमस्त, तू कसा आहेस? मी एकदम मजेत. पिट्सबर्गला येऊन तुला भेटून खूप आनंद झाला. फिलाडेल्फियापासून 5 तास वगैरे लागतात, पण तरी ते अंतर मला जास्ती वाटलं नाही, कारण तुला भेटायचं होतं. पहिला एपिसोड बघितलास ना वाढीव चर्चेचा, शार्दूल दादा बरोबरचा? तर शार्दूल दादाला म्हटलं मी की तुझ्यासारखाच किंवा तुझ्यापेक्षा कोणतरी भारी माणूस दुसऱ्या एपिसोडसाठी पाहिजे मला. तर त्यांनी मला नाव सांगितलं श्वेता चक्रदेव. आणि तुझ्याबद्दल त्याच्याकडनं ऐकत असताना मी वेडात झालो. म्हणजे एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वाला एवढे आयाम असू शकतात आणि भारतीय महिलेच्या एखाद्या, ही गोष्ट अचंबित करणारी होती मला. त्यामुळे म्हटलं तुला नक्कीच वाढीव चर्चेत घेऊन आलं पाहिजे. तुझे एक एक आपण पैलू हळूहळू उलगडूयात तुझ्या व्यक्तिमत्वाचे. तर पहिलं आपण नक्कीच ह्या गोष्टीपासूनच मला चालू करावं लागेल की तू एक फायर फायटर आहेस. एक भारतीय पहिल्या पिढीची अमेरिकेत येऊन झालेली महिला फायर फायटर अशी तू आहेस. तर हा सगळा काय प्रकार आहे हे मला नक्की जाणून घ्यायचं आहे. पण त्याच्या टेक्निकल डिटेल्सकडे येण्याच्या आधी जरा इकडून आपण चालू करूयात. एखादा तुझा काही भन्नाट असा किस्सा आहे का फायर फायटिंगचा? भन्नाट किस्सा? येस, एक किस्सा सांगते तुला. तो थोडा जरा सेन्सिटिव्ह आहे, पण आपण आता गप्पा मारतो ते सांगते. एकदा एका फायर कॉलमध्ये असा कॉल होता की गॅसचा वास येतोय. आता जेव्हा गॅसचा वास येतो तेव्हा पहिली भीती असते की कुठेही ठिणगी जरा जरी पडली किंवा आग कुठेतरी छोटी जरी लागली, आपण कोणी गॅस सुरू केला तर मोठी आग लागू शकते, स्फोट होऊ शकतो. आणि परदेशातली अमेरिकेतली घरं ही लाकडी असतात, त्यामुळे अशा वेळी जर आग लागली तर ती इतक्या वेगाने पसरत जाते की ती मग अनकंट्रोलेबल होते. त्याला काबूत आणणं खूप अवघड होऊन जातं. सो तेव्हा असा जेव्हा गॅसचा वास येतो याचा फोन आला आणि जेव्हा फायर फायटर्स गेले आणि त्यांनी पहिले एकतर बिल्डिंगमधल्या सगळ्या लोकांना बाहेर काढलं, त्यांची सुरक्षितता त्यांनी पहिले कन्फर्म केली की हां आता हे सगळे सुरक्षित आहेत. पण एका घराचं दार उघडत नव्हतं आणि मग त्या घरात त्यांना थोडासा फोर्स करून आत शिरावं लागलं. आणि जेव्हा आत गेले तेव्हा एक माणूस होता आतमध्ये आणि ॲक्च्युली आग त्यांनीच लावली होती. आणि का लावली होती तर तो माणूस होता, तो सैतानाचा पुजारी होता आणि त्याच्या मते त्याला त्याच्या देवतेनी, सैतानाने म्हणजे सांगितलं होतं की नाही तू हे असं कर म्हणून, हे असं कृत्य कर म्हणून. तर आता डेफिनेटली ही मानसिक आजाराचीच केस आहे. पण मग त्या माणसाला काढलं, मग त्याला
पुढच्या उपचारांसाठी हलवलं, जिथे हलवायचं तिथे आग लागली नाही, सगळं काबूत आलं. पण म्हणजे असे अनुभव येतात. म्हणजे दरवेळी ॲक्सिडेंटनीच आग लागते असं नाही, कधी कधी ही तर मुद्दामून लावली गेलेली आग असू शकली असते. बरोबर. बट सुदैवाने तसं काही झालं नाही. पण हा एक किस्सा आहे, तो कायम असं मला कोणीतरी सांगितलं हे कर आणि म्हणून मी असं केलं, हे फारच विचित्र होतं. ओके, म्हणजे फक्त गॅसचा वास आला या एका इन्फॉर्मेशनवर अग्निशमन दल ॲक्टिवेट झालं आणि तिथे पोहोचलं. हो, कारण ती खूप मोठी भीती येणार आहे. गॅसचा वास येतो म्हणजे कुठेतरी लिकेज आहे. आणि जर इतका स्ट्रॉंग वास येतोय आणि बिल्डिंगमध्ये जर इतका अतिशय वास येत असेल आणि अख्ख्या बिल्डिंगलाच आग लागली तर म्हणून. बरोबर. मग साधारण काय स्टेप्स असतात की अशी समजा आग लागल्याची किंवा आग लागण्याच्या शक्यतेची बातमी आली तर अग्निशमन दल कसं ॲक्टिवेट होतं आणि कशा सूचना जातात आणि कोण कोण मग त्या घटनास्थळी पोहोचतं? हां, तर बेसिकली जेव्हा स्टेशनवरती पहिला फोन येतो, जसं बरेचदा लोक 911ला फोन करतात अमेरिकेमध्ये, आणि त्या डिस्पॅच सेंटर्स असतात जिथे तो फोन जातो. तिकडनं तो जिथून फोन आला असेल तिकडच्या जवळच्या फायर स्टेशनवरती तो कॉल जातो की अशी या पत्त्यावर बहुतेक अशी आग लागली आहे किंवा लागणार आहे, किंवा काय गॅस लिकेज किंवा काय कार लागली आहे किंवा काय घरा लागले, जे काय असेल ते मायनर डिस्क्रिप्शन दिलेलं असतं. आणि मग साधारण स्टेशनवरच्या लोकांना अंदाज असतो की ही कितपत मोठी किंवा लहान आग असेल. त्याच्यानुसार सुरुवातीला पहिला ट्रक जाऊन तिथे साधारण अंदाज घ्यायला जातो आणि मग डिपेंडिंग ऑन की किती तीव्रतेची ती आग आहे, मग अजून ट्रक बोलवायचे आहेत का, आणि मग अजून आजूबाजूची मदतीला माणसं बोलवायची आहेत का, इतर अग्निशामक दलामधली, तर ते सगळे निर्णय तेव्हा घेतले जातात. अच्छा, ओके. तू पिट्सबर्गमधल्या क्रॅनबेरी एरियातल्या अग्निशमन दलामध्ये आहेस, बरोबर? तर मग थोडं त्याबद्दल सांग ना की तुला काय वाटलं की अग्निशमन दलात वगैरे आपण जॉईन व्हावं, असं काय झालं? तर कधी साधारण झालीस तेही सांग. तुझ्या आता 2023 चालू आहे ना, 2019 साली, म्हणजे किती आता 4 वर्ष होतील. ओके. तर सुरुवात त्याची अशी झाली की एक तर आधी आम्ही ज्या घरी राहायचो त्याच्या घराच्या शेजारीच एक छोटंसं अग्निशामक दलाचं स्टेशन होतं. आणि माझा मुलगा लहान असताना बरेचदा मुलांना फायर ट्रक बघायला आवडतात ना, तर तिकडे आम्ही घेऊन जायचो आणि तिथे बरेचदा फायर ट्रक साफ करताना वगैरे माणसं दिसायची. आणि मला मुळातच बोलायची आवड असल्यामुळे आणि मला कुणीही बोलायला म्हणजे आवडतं, मजा येते मला नवीन नवीन लोकांशी जाणून घेण्यात, ते काय करतायत. तर तशा मी एका माणसाशी तिथल्या गप्पा मारायला लागले आणि तो गप्पा मारता मारता म्हणाला की आज माझं ऑफिस झाल्यानंतर मी इकडे आलो आणि मग आता मी हे करतोय. तर मला जरा आश्चर्य वाटलं. मी म्हटलं तू ऑफिसला जातोस, मग तू हे काय करतोयस, म्हणजे मला पण कळत नव्हतं. तेव्हा तो मला म्हणाला की अमेरिकेच्या अग्निशामक दलामध्ये 80 ते 90% लोक असतात ती व्हॉलेंटियर्स म्हणजे स्वयंसेवक असतात. त्यांना त्याचे पैसे मिळत नाहीत. आणि ते का करतात तर समाजाप्रती असलेलं ऋण आपल्याला फेडता यावं म्हणून पण हा एक सेवा आस्पेक्ट जो असतो, सेवाभाव जो असतो, त्याच्यातनं हे लोक अनेकदा हे काम करतात. मग ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं की अमेरिका ही माझी जन्मभूमी नाही आहे, ती माझी कर्मभूमी आहे. भारत माझी जन्मभूमी आहे आणि जसं माझं भारताप्रती देणं लागतं, भारताप्रती माझं काही ऋण आहे जे मला फेडायचं आहे, तसंच माझं कर्मभूमीबद्दल पण काही देणं लागते. मी या मातीची, इथल्या लोकांशी मला त्यांना काहीतरी इंग्लिशमध्ये एक म्हणतात त्याला गिव्हिंग बॅक टू द कम्युनिटी, हा जो आपण म्हणतो. तर मला असं वाटलं की आय ओ इट टू दिस लँड, आय ओ इट टू द कम्युनिटी, आय ओ इट टू द पीपल. आणि मग फायर फायटिंग हे खूप फर्स्ट हँड आहे. ती जी आपण सेवा करतो, ती जी मदत करतो, ती तिथल्या तिथे असते, बरोबर, त्याच लोकांसाठी असते. तर मग मला असं वाटलं आपण हे प्रयत्न करूया आणि तसं मी त्याच्यामध्ये बेसिकली प्रवेश घेतला. ओके. आणि तुला असं फायर फायटर होताना वगैरे घरच्यांनी काही विरोध नाही केला की, कारण का काही होऊ शकतं ना, अमेरिकेत फायर फायटर्स मरण्याचे केसेस खूप होतात. त्यानंतर फायर फायटर्सला कॅन्सर सारखे रोग पण जास्त प्रिव्हॅलंट आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. तर घरच्यांनी थांबवलं नाही का, आणि तू कसं घरच्यांशी डील केलंस? राईट. तर घरच्यांशी डील समहाऊ नाही मला करायला लागलं. मे बी त्यांना माहिती ही सटकलेली ही काय ऐकणार नाही असं असू शकतं, आय डोंट नो. तू त्यांना विचार का डील नाही केलं. पण ॲट द सेम टाईम मी जेव्हा साईन अप केलं ना, तेव्हा मला असं वाटत होतं की आपण सिनेमामध्ये बघत असतो रे, आपल्याला असं वाटतं हां आता मी त्या फायर ट्रकवर उडी मारते, जाते आणि मी आता लोकच वाचवते आणि मी कूलच होते. पण जेव्हा मी ॲक्च्युली पहिल्यांदा फॉर्म भरला, माझी मेडिकल टेस्ट झाली, फिजिकल टेस्ट झाली, त्याच्यानंतर पहिलं जे एक आमचं अतिशय मॅन्डेटरी ट्रेनिंग असतं जे आम्हाला सगळ्यांना करावं लागतं आणि काही कालावधीने रिन्यू करायला लागतं, परत करावं लागतं. तर ते पहिल्या ट्रेनिंगला मी जेव्हा पहिल्या दिवशी गेले आणि मी जो अंगावरती गणवेश चढवला त्याला मी गिअर म्हणतो, फायर गिअर म्हणतो. ते जो तो गिअर असतो तो साधारण 55 पाऊंडाचं सगळं मिळून वजन असतं. बरं, म्हणजे साधारण 25 किलो. करेक्ट, 25 किलो. आणि तो चढवल्यानंतर मुळात मला सुरुवातीला त्याच्यात चालताच येत नव्हतं आणि त्या क्षणी मला रिअलाईज झालं की
आय हॅड नो आयडिया व्हॉट आय वॉज सायनिंग अप फॉर. मला जे वाटत होतं कूल असणं आणि हे असणं, ह्याच्या पलीकडे जाऊन खूप जास्त अतिशय काय म्हणशील इंटेन्स अशा प्रकारचं प्रशिक्षण फायर फायटर्सना घ्यावं लागतं आणि ते घेत राहावं लागतं. एकदा घेतलं आणि झालं म्हणजे हा असा सर्टिफिकेशन कोर्स नाही आहे, मी आज पुस्तकाचा अभ्यास केला आणि संपलं आता मी झाले, असं नाही आहे. तुम्हाला कंटिन्युअस रिन्युअल ते करत राहावं लागतं. त्यामुळे हे मला आधी माहिती नव्हतं, पण ते एकदा मी आता ते घेतलंय म्हणजे आता करून बघूया असं म्हणून ती उडी मी मारली आणि सो फार आता 4 वर्ष झाली. आता मी मग काय न बुडता आता रंगण्याचा प्रयत्न करते. बरं. आणि तू प्रेग्नंट असताना पण फायर फायटिंग केलंस बरोबर? हां, म्हणजे मी प्रेग्नंट असताना पण मी फायर स्टेशनवरती जायचे, पण प्रेग्नंट असताना मी आगी विझवल्या नव्हत्या आणि मला कोणी विझवूही दिल्या नसत्या. म्हणजे ऑब्व्हियसली ज्या क्षणी त्यांना कळलं की ही प्रेग्नंट आहे, कारण कसं आहे माहिती आहे का, हे थोडंसं कल्चर ॲस्पेक्टमधनं तुला सांगते की फायर फायटिंगमध्ये ना इट्स अ ब्रदरहूड, इट्स अ कम्युनिटी. सगळे एकमेकांची काळजी घेतात, सगळे एकमेकांना सांभाळून असतात, सांभाळून घेतात. आता माझ्या मते आमच्या स्टेशनवरती तर सगळ्यात बेकार फायर फायटर मी असेल. म्हणजे माझी कारण फिजिकल क्षमताच इतकी कमी आहे की त्याच्यामुळे पण सगळेजण एकमेकांना सांभाळून घेतात. त्यामुळे प्रेग्नंट असताना सुद्धा मी जेव्हा स्टेशनवर जायचे किंवा तेव्हा ते मला तशाच प्रकारची कामं करू द्यायचे ज्यांनी मला किंवा माझ्या पोट्यातल्या बाळाला कुठलीही इजा होणार नाही. आणि म्हणजे ह्याच्यात हा ब्रदरहूड ॲस्पेक्ट खूप महत्त्वाचा. राईट. मग ह्याचाच एक्सटेन्शन एक प्रश्न विचारायचा, तू ब्रदरहूड म्हटलीस म्हणून मेल डॉमिनेटेड फील्ड आहे हे बरोबर. सो मे बी काय माहीत नाही की तू एकटीच आहेस त्या तिथल्या अग्निशमन दलात, महिला की अजून काही आहेत, पण जास्तीत जास्त इकडे तिकडे बघितलं तर पुरुषच दिसतील. तर त्या पुरुषांबरोबर तुला डील करताना काही प्रॉब्लेम्स आले का आणि त्यांनी तुला कसं सांभाळून घेतलं, किंवा ते एकमेकांमध्ये बोलताना असे शिव्या वगैरे देत असतील, काय करत असतील, तर तू तिकडे जायचीस जेव्हा तेव्हा ते कसे तुझ्याबरोबर व्यवहार करायचे? तर बरोबर आहे हे. आणि अग्निशामक दल हे खूप मेल डॉमिनेटेडच आहे. बहुतांशी त्याच्यात पुरुषच असतात. बायका असल्या तरी त्या म्हणजे दोन्ही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या पण नसतील. म्हणजे एका स्टेशनमध्ये 10 वगैरे तर नसतीलच मला मते. त्यामुळे बहुतांशी पुरुष असतात. बरं, मी जिथे राहते पिट्सबर्गमध्ये जिथे मी राहते तिथे तर बहुतांशी सगळे गोरे फायर फायटर्सच आहेत. म्हणजे डायव्हर्सिटी हा ॲस्पेक्ट थोडासा कमी आहे. पण समहाऊ कसं असतं, सुरुवातीला नवीन जागी आपण जेव्हा जातो, आता आपण या देशातच बाहेरनं आलो आहे राईट, तर सुरुवातीला सगळे एकमेकांना चाचपडत असतात की पण एकदा त्यांना खात्री पटली की येस ये तो अपने जैसा ही आहे, ये तो अपने जैसी आहे असं कळलं की मग देन यू बिकम पार्ट ऑफ द ग्रुप राईट. आणि ॲज अ सेड इट्स अ ब्रदरहूड. आणि जरी सो ते फायर फायटर्स म्हणा किंवा कोणीही आता जवळचे मित्र असतात, एकमेकांचे मित्रमैत्रिणी, ते आपापसात जेव्हा बोलतात तेव्हा ऑब्व्हियसली कधी शिव्या देऊन बोलणं, स्लँगमध्ये बोलणं हे असतं. तर सुरुवातीला जेव्हा मी जायचं तेव्हा सुरुवातीला जरा जपून असायचे की अरे हिच्यासमोर कसं बोलायचं किंवा काय वगैरे. पण एकदा जरा सवय झाल्यानंतर मग ते सुटले. आणि मी बरेचदा आमच्या इथल्या आत्ता लेटेस्ट जे आमचं एक ट्रेनिंग झालं तेव्हा तर मी आत्ता त्या मुलांना म्हटलं दरवेळी ट्रेनिंगला आल्यानंतर तुम्ही इतक्या मी शिव्या ऐकते की माझा आयुष्यभराचा शिव्यांचा कोटा तुम्ही दरवेळी पूर्ण करून टाकता. पण अगेन ह्याचाच अर्थ असा आहे की ते मला त्यांच्यातली एक समजतात, विच इज अ बिग डील फॉर मी. त्याच्यामुळे तुझी आता नेमकी पोस्ट काय आहे त्याच्यामध्ये? मी आत्ता ब्रिगेड मेंबर असं म्हणतात. ओके. आणि मग तुझ्यावर अजून किती लोक आहेत आणि तुझ्या खाली किती लोक आहेत? खूप लोक आहेत. माझ्या खाली म्हणशील तर असं इट्स नॉट लाईक की हेरार्की आहे, हेरार्की, पण म्हणजे सगळेच जण फायर फायटर्स आहेत. आणि मग माझ्यावरती म्हणशील तर चीफ असतो, ल्युटनंट असतात. आणि ते बेसिकली हे सगळे जुने सिनियर फायर फायटर्स असतात ज्यांनी वर्षानुवर्ष आगी विझवलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आगी विझवलेल्या आहेत. आणि मग ते बेसिकली ही हायरार्की चेन ऑफ कमांडसाठी महत्त्वाची ठरते. कारण की फायर फायटिंगमध्ये हे खूप असतं की तुम्हाला जे काम सांगितलेलं आहे ते तुम्ही नो क्वेश्चन्सचाच तुम्ही ते काम करायचं असतं. कारण की त्या चेन ऑफ कमांडमधल्या अनुभवी लोकांना माहिती आहे ते काय सांगतात करायला. तर तसं असतं. आणि अगदी 16 वर्षाची मुलं सुद्धा जॉईन करतात फायर फायटिंग. त्यांना असिस्टंट म्हणतात, असिस्टंट किंवा असोसिएट म्हणतात. आणि ते पूर्ण अगदी त्या अशा जळक्या घराबिरांमध्ये जात नाही. जो काय कायद्यानुसार आणि रेग्युलेशन्सनुसार त्यांना पॉसिबल करणं आहे तेवढं ते करतात. पण आणि असं चढत देन यू बिकम स्टेशनचे तुम्ही चीफ होता बेसिकली. सो चीफ इज सगळ्यात वरची पोझिशन. ओके. तू आत्ता मगाशी एकदा उल्लेख केलास की अग्निशमन दलामध्ये एक 10-15% जे पूर्णवेळ कर्मचारी आहेत आणि बाकीचे व्हॉलेंटियर्स. बरोबर.
तर मग एखाद्या ठिकाणी आग लागली तर तिकडे जे 10-15% कर्मचारी आहेत ते समजा व्यस्त असतील तर व्हॉलेंटिअरलाच जायला लागेल. तर मग वेळेला व्हॉलेंटिअर मिळतो का? कारण व्हॉलेंटिअरिंग हे शेवटी स्वतःनी करायचं काम आहे. नाहीच म्हणले मला यायचं कोणी व्हॉलेंटिअर तर त्याच्यासाठी अशी सोय असते की साधारण आजूबाजूच्या परिसरातली 5-6 स्टेशन एकत्र येतात आणि मग अशा वेळी जर एखादी मोठी आग लागली आणि समजा एका स्टेशनवरती जेवढे हवेत तेवढे फायर फायटर जर नाही आहेत अवेलेबल असं वाटलं तर मग ते आजूबाजूच्या सगळ्यांचे रिसोर्सेस आणि फोर्सेस एकत्र करतात आणि मग एका फायर स्टेशनकडे मे बी एकच फायर ट्रक असेल आणि आग खूप मोठी असेल पण आजूबाजूचे एक 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 आले की मग ते 5-6 फायर ट्रक होतात आणि मग ती जमतं. समय बेसिकली काय म्हणतात त्याला ती लाकडाची गोष्ट आहे ना आपली, एक एक काठी तोडणं इझी असतं पण 5 एकत्र आल्या की देन इट बिकम्स अनबिटेबल फोर्स. तसं काहीसं होतं ते. बरोबर. तर आता तू फायर फायटरमध्ये काय ब्रिगेड मेंबर आहेस तर ह्याच्या पुढे तुला अजून कुठल्या ट्रेनिंग्स थ्रू जायची इच्छा आहे की जेणेकरून तू अजून त्यात पुढे असेल आणि एक्सपिरियन्स्ड फायर फायटर बनशील? हां, तर मला पर्सनली असं वाटतं की इट्स लर्निंग ऑन द जॉब. त्याच्यामुळे मी जितके फायर कॉल्स अटेंड करीन, जितकं मी स्टेशनवर जाऊन मदत करत राहीन तितकी मी शिकेन. अनेकदा लोक म्हणजे परीक्षा खूप असतात, फायर फायटर 1, फायर फायटर 2, 3, मग काय पंप ऑपरेटर, अजून काय ट्रक ड्रायव्हर, तुम्ही कराल तेवढं, स्काय इज द लिमिट. त्याच्यानंतर फायर अकॅडमी असतात ज्याच्यामध्ये लोक जाऊन शिकतात, प्रॉपर ग्रॅज्युएशनसारखा कोर्स करतात फायर फायटिंगमध्ये. त्यामुळे तुम्ही कराल तितकं आहे. पण मी हे स्वांत सुखाय करते ना, तसं म्हणायला गेलं तर की मला हे करावंसं वाटतंय म्हणून मी करते आणि हे माझं व्हॉलेंटिअरिंग आहे. ह्याच्यातनं मी पैसे मिळवत नाही. माझा डे टाईम जॉब म्हणशील किंवा दिवसाची नोकरी ही वेगळी आहे. त्याच्यामुळे मी आता मला काही परीक्षा द्यायच्या नाही आहेत. मला आहे ते करत राहायचं आहे आणि जितकी माझ्याकडनं आमच्या फायर स्टेशनला मदत होईल तितकी करायची. इतका साधा आणि सरळ प्लॅन आहे माझा. तू डे टाईम जॉबचा उल्लेख केलास तर थोडंसं सांग ना की तुझा डे टाईम जॉब काय आहे, पूर्ण वेळ तुझं प्रोफेशन काय आहे आणि मग ते आणि फायर फायटिंग हे कसं मॅनेज करतेस, कसं जगल करतेस आणि मग त्या दोघांमध्ये कधी कॉन्फ्लिक्ट झाला की दोन्हीकडे एका वेळेला जायचं आहे तर मग कुठे प्रायोरिटी देतेस आणि मग तुझ्या त्या प्रोफेशनमध्ये जॉबमध्ये ते चालतं का असं? बरोबर. तर मी बेसिकली शिक्षणाने फार्मासिस्ट आहे आणि मी एका फार्मास्युटिकल कंपनीत नोकरी करते आणि आपली 8 ते 5 जशी नोकरी असते तशी मी करते. आणि हे व्हॉलेंटिअरिंग असल्यामुळे मी नोकरीच्या वेळामध्ये व्हॉलेंटिअरिंग असल्यामुळे माझ्या मनावर आहे ना मला कधी जायचं आहे ते, तर मी विकेंड्सना आणि इतर दिवशी संध्याकाळी असंच जाते. त्याच्यामुळे नोकरी आणि ह्याच्या वेळेत तर कधी कॉन्फ्लिक्ट आला नाही आहे इतक्या वर्षांमध्ये, विच इज ग्रेट. आणि कसं होतं, मी बरेचदा म्हणते की माझी नोकरी आहे ही खूप सायंटिफिक आणि अतिशय टेक्निकल नोकरी आहे. तिथे मी पूर्ण माझा मेंदू वापरून आणि माझं सायन्स किंवा विज्ञानाचं नॉलेज वापरून, औषधांबद्दलचं ज्ञान वापरून नोकरी करते. आणि फायर फायटिंग हे पूर्ण दुसरं टोक आहे. तिथे माझी फिजिकल क्षमता, तिथे माझी मानसिक क्षमता, संयम, त्याच्यानंतर कुठल्याही परिस्थितीत आपला तोल न ढळू देता शांत राहणं, ह्या सगळ्या पातळ्यांवरती मी काम करते. तर मी कायम म्हणते की हे 2 असे ऑल्टर इगोज वाटतात मला, विच आर ॲक्च्युली कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. त्यामुळे इट्स ग्रेट. नाही, जबरदस्त. हे खूप इन्स्पायरिंग आहे कुठल्या तरी महिलांनी असं फायर फायटर वगैरे होणं अमेरिकेमध्ये येऊन. कारण जनरली आपण बघतो की सगळं मी जनरलाइज करत नाही आहे पण लोकांचा थोडासा असा कल असतो की आपला जॉब करावा आणि आपण बरं आपल्या कम्युनिटीत राहावं वगैरे. पण तू हे ऑफबीट जे करतेस हे खरंच इन्स्पायरिंग आहे खूप. तर ते भारतातल्या मुलींसाठी पण इन्स्पायरिंग नक्कीच आहे. सो माझा प्रश्न असा आहे की भारतामध्ये एखाद्या मुलीला जर फायर फायटर व्हायचं असेल किंवा तत्सम असं ऑफबीट करिअर निवडायचं असेल तर आता आपण फायर फायटिंगबद्दलच बोलू दुसऱ्याबद्दल बोलण्यापेक्षा. तर तुला माहिती आहे का की काय स्टेप्स आहेत तिथपर्यंत जायच्या भारतामध्ये? नाही, भारतातल्या मला स्टेप्स काही माहिती नाही आहेत. भारतात माझा एक माहितीतला आणि ओळखीचा फायर फायटर आहे आणि म्हणजे त्यांनी तिकडच्या स्टेशन, मला असं वाटतंय आणि मी चूक असू शकेन ह्याच्या बाबतीत, आपल्या इथे व्हॉलेंटिअरिंग नसावं. माझ्या मते हे पेड नोकरी, जसं नोकरी असते आपली राज्य शासनाची किंवा सरकारची, तसं असावं असा माझा अंदाज आहे. पण मला नक्की माहीत नाही आहे, भारतातली काय सिस्टीम आहे माहीत नाही आहे. हे व्हॉलेंटिअरिंग नसावं पण असं मला वाटतंय. ठीक आहे, ओके, चालतंय. टेक्निकल डिटेल्स पण तू चांगले कव्हर केलेत फायर फायटिंगचे. तर मे बी हा सेगमेंट आपण संपवताना एखादा फायर फायटिंगचा अजून एखादा काही किस्सा आठवतोय तर सांग, मग आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. किस्स्यापेक्षा मी तुला सांगू का, शेअर करण्यासारखं काय आहे की खूप कम्फर्ट झोनच्या बाहेरच्या गोष्टी असतात. राईट. कारण इतकं शेल्टर्ड आणि प्रोटेक्टेड आयुष्य आपण जगत असतो ना, मध्यमवर्गीय मराठी माणसं, इतकं प्रोटेक्टेड असतं की आपल्या कॉम्प्रिहेन्शनच्या बाहेर हे असतं. आपल्या हे असं पण असतं असं मला दरवेळी फायर कॉल्सवर किंवा फायर स्टेशनवर गेल्यावर वाटतं की अरे
असं पण असतं. आणि हे जेव्हा जेव्हा मला वाटतं तेव्हा तेव्हा मला असं वाटतं माझी पर्सनल ग्रोथ होते, बिकॉज मी स्वतःला त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर ढकलत असते. तर मला वाटतं किस्सा सांगण्यापेक्षा मी हे सांगेन की कोणीही पुरुष स्त्रीला मुलं वॉटेवर ते करणं मला असं वाटतं महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन अनकम्फर्टेबल टेरिटरीमध्ये स्वतःला एस्टॅब्लिश करणं खूप महत्त्वाचं आहे. राईट. सो त्याला पुश करत राहणं ग्रोथसाठी. करेक्ट. आणि जे आपल्याला वाटतं आपल्याला जमणार नाही ते ट्राय करत राहणं, आपल्या बाउंड्रीज एक्सपांड करत राहणं. टोटली. नाही, जबरदस्त अनुभव होते तुझे फायर फायटिंगचे. तुझ्या व्यक्तिमत्वाचा एक दुसरा पैलू जो मी पण सुरुवातीला ऐकल्यावर मी थोडासा असा अचंबित झालो होतो, अरे काय काय करते ही नेमकं जरा. तर हे पण आता अजून एक मेल डॉमिनेटेड फील्ड म्हणू शकतो, बार टेंडिंग. फार नाही फायर फायटिंग एवढं, पण आहे. तर तू बारटेंडर आहेस. एक मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातली कल्याण डोंबिवलीच्या इथली मुलगी ही अमेरिकेतून बारटेंडर बनते, हे काही साधी गोष्ट नाही आहे. तर थोडासा तुझा एक्सपिरियन्स शेअर कर की बारटेंडिंग तुला का करायचं होतं, आणि तुझा एकूण अल्कोहोलच्या संबंधितला थोडासा जे काही ज्ञान आहे तुझं ते शेअर करू शकतोस. हो रे, हे खूप हे माझ्यासाठी पण वेगळं आहे. मी तुला खरं सांगते, मी काय भारतामध्ये मी कधीही दारू प्यायली नव्हती किंवा दारूला मला एक्सपोजरही नव्हतं. तू म्हणलास तसं मी कल्याणची आहे आणि अतिशय मध्यमवर्गीय घरातनं आलेली असल्यामुळे, म्हणजे आम्ही अजूनही मध्यमवर्गीयच आहोत, पण त्यामुळे आपल्या घरामध्ये कुठे काही दारू बिरूच्या बाटल्या असतात का, काही नसतं, काहीतरी म्हणजे. आणि त्यामुळे पण मी जेव्हा शिकत होते परदेशामध्ये तेव्हा आजूबाजूला सगळे माझे वेगवेगळ्या देशांमधले मित्रमैत्रिणी होते आणि त्यांच्यामुळे मी पहिल्यांदा वाईन पिऊन बघितली आणि पहिल्यांदा हे काय घाण, हे कडू असं झालं मला. आणि मग नेक्स्ट टाइम मी पुन्हा एकदा प्यायली तेव्हा मला ती आवडली. म्हणजे ती एक ॲक्वायर टेस्ट असते राईट दारूला, आणि दारू पिणं हे अत्यंत वाईटच आहे. ओके, म्हणजे ह्यात काही दुमतच असणं काही गरजेचं नाही आहे. पण परदेशामध्ये दारू हा एवढा टॅबू किंवा स्टिग्मा मानला जात नाही, कारण इथलं वातावरण तसं असतं. इथे अनेकदा वर्षाचे 5 महिने 6 महिने कडक थंडी असते. अशावेळी अल्कोहोल इज पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल. त्याच्यामध्ये तो व्यसन म्हणून करण्याच्या भागापेक्षा इट बिकम्स अ पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल. तर म्हणजे आपल्या इथे जसं आपण कोणी घरी आलं तर काय चहा घेणार का विचारतो, तसं तुमच्या घरी कोणी पाहुणे बिणार आहे तर तुम्हाला एखादं ड्रिंक घ्यायला आवडेल का, हे अगदी कॉमनली विचारलं जातं. तर माझे बरेच मित्रमैत्रिणी हे वेगवेगळ्या देशांमधले, मी तुला म्हटलं तसं, तर त्यांच्याबरोबर मी बारमध्ये वगैरे जाऊन बघायला लागले की कसं असतं वातावरण. आणि तिथे मला इतकी वेगवेगळ्या प्रकारची लोकं भेटली, इतके वेगवेगळ्या गोष्टी कळायला लागल्या की मला वाटलं की हा एक मेल्टिंग पॉटच आहे. इथे इतकी वेगळी लोकं येत आहेत आणि इतक्या वेगळ्या गप्पा होत आहेत आणि इतकं नवं कळतं आहे. तर मला मनापासून मी प्रत्येक अल्कोहोल थोडं मी शास्त्राची विद्यार्थिनी आहे राईट. त्याच्यामुळे थोडं प्रत्येक केमिस्ट्री प्रत्येकातलं बघण्यासाठी मग थोडी बाबा मी वोडका चाखून बघितली, थोडी व्हिस्की चाखून बघितली, आणि मग मला त्यातली केमिस्ट्री मज्जा यायला लागली मला त्याच्यामध्ये. आणि मग बारटेंडर्सची माझी एक मैत्रीण आहे, ती बारटेंडर आहे. तर तिच्याशी बोलताना तिने मला जेव्हा सांगितलं की ह्याच्यात तर किती सायन्स अप्लाय करायला लागतं की कोणती दारू मिक्स करायची, कोणती करायची नाही. मी म्हटलं आपण एकदा करायला पाहिजे, ॲटलिस्ट नॉलेज तरी, बेसिक नॉलेज तरी घेतलं पाहिजे. म्हणून मी बारटेंडिंग शिकायचं ठरवलं. अगेन हा एका प्रोफेशन नाही आहे, हा काय व्यवसाय नाही आहे माझा. पण मग शिकत असताना मला कळायला लागलं की नुसत्या आमच्या आईच्या भाषेत म्हणायचं असं दारवा मिक्स करणं एवढंच नसून त्याच्यामागे शास्त्र आहे. आणि त्याला आजकाल नवीन शब्द खूप सुंदर आहे, त्याला मिक्सॉलॉजी म्हणतात. इट्स सच अ नाईस वर्ड. त्यामुळे म्हणून बारटेंडिंग शिकायला सुरुवात केली. आणि मी असं काय 2 वर्षाचा कोर्स केलेला नाही, मी अगदी बेसिक कोर्स केला आहे. पण इट्स इनफ नॉलेज टू अंडरस्टँड की कोणत्या 2 दारू मिक्स करायच्या असतात आणि नसतात. आणि अजून एक सांगते तुला, बारटेंडिंगचा कोर्स केल्यामुळे मला असं वाटतं की दारू प्रतीची जास्त जबाबदारी यायला लागते तुम्हाला. कारण तुम्हाला कळलेलं असतं की हे अतिशय मादक द्रव्य आहे, ह्याचे व्यसन लागू शकतं. आणि महिन्यातनं एकदा दारू पिणं आणि रोज दारू पिणं ह्यातला फरक आणि ह्याच्या मागची जबाबदारी ही माझ्यामध्ये जास्त तुम्हाला जाणवायला लागते. तर तसं बारटेंडिंग आलं म्हणजे आयुष्यात. बरोबर. मग तू ॲक्च्युअली बारटेंडर म्हणून किती दिवस जॉब केलास किंवा व्हॉलेंटिअरिंग करायचीस? नाही, व्हॉलेंटिअरिंग नाही, आम्हाला बेसिकली कोर्स करताना काही मिनिमम आवर्स करावे लागतात. हां, तर ते मी तसे केलेले आहेत. आणि तू म्हणला मी आय डोंट नो मी तुला हे सांगितलं की नाही, पण म्हणजे तो काय माझा व्यवसाय नसल्यामुळे मग मी नोकरी किंवा असं म्हणून कधी केलं नाही आहे. हे आता आणि मला म्हणजे मुलं लहान आहेत, नोकरी बाहेर आहे, हे फायर फायटिंग आहे, बाकी माझी सामाजिक कामं चालू असतात. त्याच्यातनं बारटेंडिंगला खरं सांगू तर
खूपच कमी वेळ मिळतो. आता तर माझं ऑलमोस्ट बार्टेंडिंग थांबलंय, बट द नॉलेज डझंट गो अवे. आणि जेव्हा केलंय बार्टेंडिंग ते किस्से ते पण मस्त असतं, कारण की भारतीय महिला तिथे उभी आहे म्हटल्यानंतर कधी कधी मग लोकांना, भारतीय आलेल्या लोकांनाच इतकं वाईट वाटायला लागतं की अरे हिच्यावर ही वेळ आली वगैरे, असं 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 वाटू शकतं. किंवा एक काका होते ते मला म्हणाले होते की आप ऐसा क्यों काम कर रहे हो. मग मी त्याला जेव्हा सांगितलं नाही हे मी मजा म्हणून शिकते, आणि डोक्याला हात मारला, ही हातावरची केस आहे, मजा म्हणून शिकते म्हणजे काय आहे बोलायचं. घरच्यांनाही वाटलं असेल ना की काय करते आपली मुलगी. घरच्यांना आयुष्यपत. सो माझ्या नवऱ्याला काय वाटलं नाही, कारण ही वॉज ॲक्च्युली कूल विथ इट. त्यामुळे त्याचं काही मला ही वॉज एक्सायटेड अबाउट इट. अरे वा वा शिक जाऊन असं. पण माझ्या आईबाबांना अजूनही हे पसंत नाही आहे, आणि प्रॉब्ली हे त्यांनी ऐकतील तेव्हा त्यांना तेव्हाही आवडणार नाही आहे. आणि हे काय तू काय करतेस आणि हे असं ते त्यांचं तेव्हाही होतं, आणि आजही असणार आहे आणि उद्याही असणार आहे. पण आय थिंक दॅट्स ओके, दॅट्स हाऊ दे आर. पण घराबाहेर पडलं, देशाबाहेर पडलं की तुमची एक नजरेची रेंज वाढते. तशी माझी वाढली, आणि म्हणून ते बार्टेंडिंग आयुष्यामध्ये आलं. बरं. आणि काय करून बघण्यात ते काहीच हरकत नाही ना, उगाच ते न करत कुठत बसण्यापेक्षा एकदा करून बघितलं. आणि ऑनेस्टली आपल्या इथे इतका स्टिग्मा का आलाय, कारण आय थिंक आपल्या इथे काय असं काही पूर्ण कशात उल्लेख आहे राईट, सोमरस आणि कौटिल्य अर्थशास्त्र. रिली चाणक्याने जे अर्थशास्त्र लिहिलं ना त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या दारूच्या रेसिपीज सांगितल्या आहेत, वेगवेगळी नावं आहेत त्याला. प्रसन्न, त्यानंतर मेदक, मधु, अरिष्ट, आसव, असे काही काही, म्हणजे कुठली दारू शुगर केन आपल्या उसापासून बनवा, कुठली द्राक्षापासून किती काय मिक्स करून बनवा, हे आहे त्याच्यामध्ये. म्हणजे अर्थात चाणक्यांनी असं सांगितलं नाही की अशी दारू करून प्या, पण ते आय थिंक त्यांचं ते राज्यकारभारासंबंधीची जी काही अधिकरणं आहेत कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये, त्याच्यामध्ये तो एक चॅप्टर आहे. सो पहिल्यापासून आपल्या समाजात कधी अशी वर्जन होती दारू असं मला तरी वाटतं. त्यामुळे त्याचा स्टिग्मा करण्यात काही पॉईंट नाहीये. बरोबर आहे तुझं अगदी. तर थोडंसं सांग ना अजून की तुझ्या आवडीची दारू कुठली आहे आणि कुठली दारू मिक्स केल्यावर काय होतं, जरा असं जरा नावं सांग ना, थोडी माहिती सांगायची. ओके, मला मनापासून रेड वाईन आवडते आणि मला मनापासून टकीला आवडते. ओके. आणि अगेन मी म्हटलं तसं ते काय रोज बसली बाटली घेऊन बसली असं काही नसतं. पण तुम्ही जेव्हा वाईन, रेड वाईन ही ड्राय असते किंवा ड्राय नसते. ड्राय म्हणजे थोडीशी जास्त कडवट असते ती, आणि जे ड्राय नसते तेव्हा गोड असते, त्याला रोजे म्हणतात, ती थोडी गोडसर असते. आणि फ्रुटी टेस्टच्या वाईन्स असतात. सो ह्या रेड वाईन्सचे प्रकार झाले. असेच व्हाईट वाईनचे प्रकार असतात. व्हाईटमध्ये बबली असते, ज्याला आपण शॅम्पेनकडे झुकणारी वाईन वगैरे म्हणू शकतो. आणि टकीला ही अगावे नावाच्या ह्याच्यापासून बनवली जाते, आणि मेक्सिकोमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्या अगावेचं उत्पादन होतं. आणि मिक्सिंग म्हणशील ना तर बेसिकली प्रत्येक अल्कोहोलचे काही बेसिक गुणधर्म असतात, तर ऑपोजिट गुणधर्मांचे अल्कोहोल्स मिक्स करायचे नसतात. आणि चांगली ड्रिंक्स करण्यासाठी, चांगली कॉकटेल्स करण्यासाठी तुम्हाला काय भरपूर दारवा विकत घ्यायची गरज नसते. तुम्ही बेसिक एक वोडका, एक इफ तुम्हाला टकीला आवडत असेल तर टकीला, एखादी रम, ह्या 3, आणि विस्की स्कॉचकडे तर मी जातच नाही आहे, ह्या 3, आणि काही फळांचे रस, आणि आपले सोडा जे असतात, म्हणजे पेप्सी, थम्सअप, काय फॅन्टा, जे काय असेल ते एवढा जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या परम्युटेशन कॉम्बिनेशन्समधनं एक 5-6 चांगली ड्रिंक्स तुम्ही तयार करू शकता. म्हणजे आणि परत वातावरण कोणतं आहे, जर तुम्ही भर विंटरमध्ये पित असाल, म्हणजे तुम्हाला ड्रिंक्स तयार करायचे असतील, तर अशा वेळी मग बरेचदा रशियन म्यूल म्हणतात किंवा काय मॉस्को म्यूल म्हणतात, किंवा तशा प्रकारच्या दारू जास्त प्रिफर करतात. उन्हाळा असेल तर मग फ्रुटी बेस्ड, गोड थोडं, म्हणजे फळांचा रस, आणि मग त्याला थोडीशी फक्त एक ॲडजंक्ट म्हणून थोडीशी कुठली तरी दारू असं मिक्स करून, कारण त्याच्यामध्ये शरीराचं हायड्रेशन होणं महत्त्वाचं असतं उन्हाळ्यामध्ये. अशा म्हणजे डिपेंडिंग ऑन वेदर, टेम्परेचर, तुम्ही कुठे आहात, कोणत्या कामासाठी आहात, कशासाठी आहात, अशा अनेक गोष्टींचा विचार करून वेगवेगळे ड्रिंक्स तयार करता येऊ शकतात. ओके. अच्छा, हाय लेवलचं फक्त सांग की ह्या सगळ्या प्रकारांमध्ये काय फरक आहे? बियर, वाईन, विस्की, रम, आयुष्यपत, टकीला, अजून काय असेल ते? कारण मला काही पद्धत पाहिजे होती. वाईन ही द्राक्षापासून बेसिकली करतात. बियर वेगवेगळ्या धान्यांपासून करता येऊ शकते. मला हे टकीला मी म्हटलं तसं अगावेपासनं करतात. आणि तुला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते, आजकाल ॲमेझॉनवरती बिअर मेकिंग किट्स मिळतात. तर आजकाल खूप लोक अमेरिकेत स्वतःची घरी स्वतः बिअर तयार करतात. हां, आणि ते बेसिकली त्याच्यातलं सगळं फर्मेंटेशन, बिअरमध्ये फर्मेंटेशनवरती डिपेंड करतं की तुमचं किती % अल्कोहोल त्याच्यात तयार आहे.
तर त्या किटमध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली असते की तुम्ही हे असं 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 स्टेप करा, इतके दिवस ते फर्मेंट करा, बंद ठेवा, उघडा, गाळा, जे काय असतील प्रोसेस त्या. तर त्या सगळ्यामध्ये मग आणि मग किती % अल्कोहोल झाले ते पण टेस्ट करायची सोय असते. तर बिअर बेसिकली फर्मेंटेशनमधनं करतात. त्याच्यानंतर स्कॉच जी आहे ती स्कॉटलंडमध्ये बनायची, राईट? हो, हो, हो. है ना? म्हणजे असं असं म्हणजे काय आता अजून काय सांगू, आय डोंट नो. नाही ठीक आहे. हा एवढंही एवढं enough आहे ना? हा. enough आहे की आपल्याला काय म्हणजे लोकांना दारू प्यायला प्रवृत्त नाही करायचं. आणि हा म्हणजे जस्ट टू क्लॅरिफाय की मी हे 21 वर्षाची झाल्यानंतर, सजग झाल्यानंतर हे सगळे प्रकार केलेले आहेत आणि मी एक आई आहे आणि त्यामुळे मला जाणीव आहे की अल्कोहोलनी किती तोटा होऊ शकतो. त्यामुळे अल्कोहोल प्या किंवा किती मस्त असते असं मी काहीही सांगत नाही आणि सांगू इच्छित नाहीये. बरोबर. आणि मराठीत काही वर्जन असावं म्हणून माझा एक intention cool होतं though. That's cool. की सगळ्या गोष्टी बोलल्या जाव्यात मराठीमध्ये ना. आय नो. आणि काय ते problem? हां, आणि ते असं आहे ना आपल्या इथे काय म्हणतात त्याला, लोक करत पितात सगळेच, पण मी बरोबर. पितोय सांगायचं नसतं. हा, अगदी बरोबर. या तर थोडंसं मला दारू आणि अमेरिकेतल्या लोकांची मानसिक स्थिती ह्याचा बराच संबंध वाटतो. मला वाटतं इथली लोक खूप एकलकोंडेपणातनं दारू पितात का वगैरे असं थोडंसं मला वाटत राहतं. तर तुला असं बार टेंडिंग करताना असा अनुभव आला की का काही कोणाशी डील करताना कोणी माणूस येऊन बसलाय बारवर आणि त्याच्याशी काहीतरी तुला हो. असं अनुभव असेल काही? हां, तर कसं आहे सांगते, अमेरिकेमध्ये बार हे लोकांची भेटण्याची जागा आहे. जसे आपले पूर्वीच्या काळी खेड्यातले बार असायचे किंवा आपल्या इथे अजूनही आपण संध्याकाळी ते तू चहा प्यायला भेट मला या चहाच्या टपरीवरती, हे जे आहे ना एक्झॅक्टली सेम अप्लाइज टू बार इन अमेरिका. त्याच्यामुळे इथे तरुण मुलं मुली एकमेकांना भेटण्यासाठी बारमध्ये जातात, म्हातारी माणसं एकमेकांना भेटण्यासाठी बारमध्ये जातात. अनेकदा तर काय होतं, एकटी राहणारी माणसं असतात, त्यांचं कुटुंब नसतं किंवा असलं तर लांब असतं. तर अशा वेळी एकटेपणा घालवण्यासाठी अनेकदा लोक बारमध्ये येऊन बसतात. आणि मला माहिती आहे की एक माणूस होता आणि तो रोज बारमध्ये येऊन बसायचा आणि तिथे आजूबाजूला आलेली लोक त्याच्याशी गप्पा मारायची, मुली त्याच्याशी गप्पा मारायची आणि तो सगळ्यांना फुकट दारू वाटायचा. अरे होल सगळ्यांचं 1 ड्रिंक ऑन मी, 2 ड्रिंक्स ऑन मी. तर मला आणि म्हणजे लोक त्याच्याशी केवळ फुकट दारू मिळण्यासाठी सुद्धा गप्पा मारायची, राईट? तर म्हणजे एकदा मी त्याला विचारलं होतं की तुला कळतंय ना की हे तुझा फायदा उठवत आहे, ते त्यांना काय तुझ्याशी मैत्री करण्यात किंवा तुझ्याशी काही गप्पा मारत बसण्यात इंटरेस्ट नाही, हे तुला माहिती आहे ना? तर तेव्हा तो मला म्हणाला होता की हो ऑफकोर्स मला माहिती आहे, मला हे कळतंय, पण म्हणे अनेकदा मी ह्यांच्याशी जे बोलतो तेवढंच माझं ह्युमन इंटरॅक्शन असतं, नाही तर मी दिवसभर कोणाशी एक शब्दही बोलत नाही. त्यामुळे त्यांना जर माझ्याशी बोलण्यासाठी मला थोडे पैसे द्यायला लागत असतील, म्हणजे त्यांचे दारूचे पैसे द्यायला लागत असतील, तर आय एम ओके विथ दॅट. तर हे म्हणजे मला फार वाईट वाटलं होतं, दया आली होती. म्हणजे आपल्याला कधी कधी असं वाटतं आता मला गप्प बसू द्या, इतकं आपल्याला बोलायला लोक असतात आपल्या आजूबाजूला आणि कुणाकडे कदाचित हे पण नसतं. म्हणजे हा प्रिव्हिलेज आहे, हे ब्लेसिंग आहे आणि आपण ते ग्रँटेड घेतो असं मला वाटलं. इंटरेस्टिंग आहे हे सगळंच. ओके, ठीक आहे. आय थिंक दारूविषयी खूप बोललो आता. हे खूप झालं दारूविषयी. माझे आई वडील हुश करतात. आता बाज झालं. आता बाज झालं. इनफ इज इनफ. सो ठीक आहे. अजून एक पहिलं, तुझ्याकडे काही कमी गोष्टी नाही आहेत सांगायला, मला माहिती आहे. तू साहित्यिक पण आहेस. मी तुझ्या फेसबुकवर आर्टिकल्स वाचले आहेत खूप आणि तू जबरदस्त मराठीत छान लिहितेस एकदम सगळं. तर त्याच्याकडे याच्या आधी दुसरा एक ॲस्पेक्ट आहे त्याच्याशी संबंधित असलेला, जो तू मला मागे सांगितला होतास एकदा, की जे निर्वासित साहित्यिक असतात, जे आपल्या देशातनं परागंदा झालेले, त्यांना हाकलून दिलेले किंवा ते पळून आलेले कारण त्यांना त्यांच्या देशातल्या सत्तेपासून धोका आहे, असे साहित्यिक येतात कुठे कुठे अमेरिकेसारख्या देशांमध्ये आणि मग त्यांच्यासाठी असायलम्स चालवले जातात. त्याच्यात तुझा काही सहभाग आहे असं तू सांगितलं होतं, असं त्याबद्दल थोडं काहीतरी सांग. तर पिट्सबर्गमध्ये एक सिटी ऑफ असायलम नावाची संस्था आहे आणि ही सरकारी संस्था नाही आहे, प्रायव्हेट संस्था आहे आणि नॉन प्रॉफिट आहे. तर तिथे बेसिकली ज्यांचं आयुष्य त्यांच्या लिखाणामुळे धोक्यात आलं आहे असे कवी आणि लेखक यांना संरक्षण दिलं जातं आणि तिथे त्यांची राहण्याची सोय केली जाते. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना काही वेळ दिला जातो. तर त्या संस्थेमध्ये खूप वेगवेगळे छान कार्यक्रम होतात. तिथे स्पोकन पोएट्रीचे कार्यक्रम होतात, तिथे स्टोरी क्लब म्हणजे प्रत्येक महिन्याला एक विषय दिला जातो आणि त्याच्यावरती कोणीही यायचं आणि त्यांच्या आयुष्यात घडलेला खरा प्रसंग सांगायचा आणि इट्स अ नो जजमेंट झोन. तिथे तुम्ही कोणत्याही रंगाचे असा, कोणत्याही धर्माचे, कोणत्याही लिंगाचे असा
काय तुम्ही बाई आहात पण तुम्ही स्वतःला पुरुष समजायचं, हे सगळं तुम्ही कोणीही असा, ती इट्स अ सेफ झोन, इट्स अ फ्री झोन. तुम्ही तिथे या, बोला आणि व्यक्त व्हा. हे आणि माझ्या मते अशा पण जागा असाव्यात. तर तिथे तिथे मी रेग्युलरली जाते आणि तिथे मला खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. एक कलाकार म्हणून पण, की तिथे मला स्पोकन पोएट्रीची ओळख झाली. तर स्पोकन पोएट्री म्हणजे काय, तर कविता ज्या बोलल्या जाऊ शकतात, गद्यातनं कविता सादर करा. करेक्ट गद्य कविता, परफेक्ट. आणि त्याच्यामधले जसे आपले रॉकचे आर्टिस्ट असतात, जॅझचे आर्टिस्ट असतात, तसे स्पोकन पोएट्रीचे आर्टिस्ट आहेत. आणि अरे लिंगोच वेगळं असतं त्यात आर्टिस्ट्री काय आहे? हां, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला सांगते, एक बडी वेकफिल्ड नावाचा माणूस आहे, मी त्याच्यावरती पूर्वी एक लेख पण लिहिला होता. तर बडी वेकफिल्ड यूट्यूबवर तू जाऊन सर्च कर, म्हणजे तुला तो एक्झॅक्टली, तर तो स्वतः व्यसनाधीनता किंवा अशा गोष्टींशी स्वतः झगडलेला आहे. आणि मग त्याच्यातनं येणारा तो जो एक रोष असतो, तो त्याच्यातच स्पोकन पोएट्रीतनं हे करतो, व्यक्त करतो. आणि तिथे स्पोकन पोएट्री जेव्हा आम्ही ऐकायला जायचं तिकडे किंवा जाते, म्हणजे लोक कसं असतं, लोक इतक्या वाईट प्रसंगातनं गेलेली असतात ना, आणि हे समोर येऊन उभं राहून सांगायला ना जिगर लागते. आणि अननोन लोकांसमोर, स्ट्रेंजर्स समोर येऊन उभं राहून सांगणं, ह्या खूप मोठं काळीज लागतं. आणि ती सगळी लोक ती हिंमत करतात तिथे, राईट. आणि कारण तो जजमेंट फ्री झोन आहे. तर मला हे तिकडे गेल्यानंतर आणि ते सगळं बघितल्यानंतर कायम ना खूप खूप धैर्य मिळतं. असं वाटतं, हे जर हे करू शकतात तर आपण किस झाड की पत्ती होती यार, लाईक काय म्हणजे आपण का नाही एवढे फिअरलेस आहेत. तर मी कायम तिकडच्या लोकांकडनं फिअरलेसनेस शिकते. आणि अशी संस्था आहे. तिथला असा एखादा अनुभव सांग ना, की कुठल्या तरी एखाद्या देशातनं आलेला कवी असेल वगैरे. हो शुअर. भेट झाली? मी ॲक्च्युली कुठल्या तरी एका मासिकातनं लेख लिहिला होता त्याच्यावरती. तर तिकडे एक माझी मैत्रीण आहे, ती मला ना देशाचं नाव घ्यायचं नाही, कारण मी कुड बी रॉंग कंट्री, नाही कुड बी रॉंग कंट्री, पण ती तिच्या 2 मुलींना घेऊन पळून आली होती एका रात्रीतनं तिच्या देशातनं. कवयित्री होती. आणि आता तिने पुस्तक पण लिहिलं छोट्या आर्टिकल्सचं. इतक्यातच तिचं पुस्तक पब्लिश झालं. तर ती एका रात्रीतनं मुलींना घेऊन पळून आली होती. आणि आपलं अख्खं आयुष्य असं एका रात्रीत एका बॅगेत भरून आणता येतं का? आणि तिथे अजून दुसरा पण एक लेखक आहे, तो आता अजून तिथे आहे का मला माहीत नाही, आय थिंक आहे तो अजून तिकडे लेखक. तर त्याच्याशी बोलताना तो मला म्हणाला होता की, आणि हे मी त्या माझ्या लेखात पण लिहिलेलं आहे, फोटो वगैरे पण टाकलेत मी त्याचे. तर तेव्हा तो मला म्हणाला होता की मी विमानात बसून विमान उडेपर्यंत मला खात्री नव्हती की मी सुटून येतोय. तर तेव्हा तुम्ही अशा प्रसंगातनं जाताना, म्हणजे हे आपण विचारही करू शकत नाही, राईट. तेव्हा ते आय थिंक तुमचं एक मानसिक बळ खूप वेगळ्याच लेवलला जातं. तर असं लोक, पीपल गो थ्रू लॉट ऑफ थिंग्स दॅट वी डोंट रिअलाइज. राईट. मग तू त्या असायलममध्ये जाऊन त्यांच्याबरोबर कार्यक्रमांमध्ये भाग घेतेस आणि बाकी अजून त्यांना कसा सपोर्ट करतेस त्या लोकांना? नाही, मी फारसा यावरून जास्त काही सपोर्ट करत नाही. ओके, पण ती संस्था काय करते त्यांना? संस्था त्यांना आश्रय अशी देते की तिथे लोकांनी डोनेट केलेली रो हाऊसेस आहेत, एक साधारण 7-8 घरं आहेत. आणि तिथे इतकं छान आहे, अरे आत्तापर्यंत येऊन गेलेल्या प्रत्येक लेखकांनी, कवींनी ती घरं ना स्वतःच्या कलेनी, स्वतःच्या व्हाईब्सनी ती मस्त सजवलेली आहेत. म्हणजे काही घरांच्या बाहेर ग्राफिटी केली आहे, काही घरांच्या बाहेर त्यांनी स्वतःच्या भाषेमध्ये काहीतरी कविताच लिहिलेली आहे, घरामध्ये भिंतींवरती काय केलंय, इतकं सुंदर काम केलंय. आणि त्यांना एक तिथे बेसिकली त्यांना हक्काचा आसरा मिळतो, त्यांना हक्काचे काही त्यांचं चरितार्थ चालवण्यासाठी पैसे मिळतात, स्वतःच्या पायावर पुन्हा उभं राहण्यासाठी. आणि मेन उद्देश हाच असतो की इव्हेंच्युअली ते मुख्य प्रवाहात सामील होतील आणि त्यांची आर्ट कंटिन्यू करतील. बरोबर, दॅट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह. साधारण एक देश नाही, पण साधारण कुठल्या देशातले असतात ही लोक? आणि भारतातलं कोणी आलंय का? नाही, भारतातलं नाही आलंय. कारण भारतात खूप आवडे ओढवतात मधनं की व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे आणि ते नाही. मी तरी तिथे तरी भारतातनं कोणी आय डोंट थिंक आलंय. माझ्या मते सिरियातनं आली आहेत, इराकमधनं आली आहेत, बांगलादेशमधलं होतं, आय थिंक व्हिएतनाममधलं होतं. हे 4 तर माझ्या टॉप ऑफ द माइंड आठवतात मला, आणि अजूनही असणार आहेत. आणि या लोकांनी काय लिहिलं म्हणून त्यांना असं पळून जावं लागलं, की सरकारच्या विरोधात लिहिलं? येस. स्पेशली जे मैत्रिणीबद्दल बोलत होते तिने तर तिथल्या सरकारच्या विरोधामध्ये किंवा त्यांची जी काय एक व्हॉट एव्हर स्ट्रॅटेजी असेल त्याच्या विरोधात लिहिलं असेल म्हणून पण असतं. आणि बरेचदा ओव्हरऑलच सांगू का तुला, अरे बाईचं जगणं अवघडच असतं कुठल्याही देशात, कुठल्याही जगात, कोणत्याही घरात. त्यामुळे तिच्यासाठी तर खूपच जास्त आय थिंक ते खूप मोठं होतं म्हणजे गोष्ट. बरोबर. तर एवढं सगळं तू शेअर केलंस आत्तापर्यंत, तर मला हा मुद्दा काढावासाच वाटतोय की फेमिनिझम ह्याचा रूढ अर्थ आणि तू घेतलेला फेमिनिझमचा अर्थ, ह्याचा थोडं काहीतरी एक्सप्लेनेशन दे ना. की फेमिनिझम, तू एवढ्या सगळ्या गोष्टी करतेस आणि एक महिला आहेस आणि न जुमानता जगाला तू करतेस,
कसं झालं आहे माहिती आहे का, फेमिनिझमचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो पहिली गोष्ट तर. पण आजकाल बरेचदा फेमिनिझम हे कसं वाईट शब्दासारखं सुद्धा वापरलं जातं. तर मला वाटतं मुळात प्रत्येकाने हे ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे की त्या बाईला सारखं ओरडून सांगावं असं वाटतंय की मला तुम्ही अधिकार द्या, मला इक्वॅलिटी द्या, म्हणजे कुठेतरी तर कमी असणार आहे, कुठेतरी तर काहीतरी कमतरता असणार आहे. तर ट्रू फेमिनिझम म्हणजे कुठल्याही बाईला हे मागायलाच लागलं नाही पाहिजे. इतकी इक्वॅलिटी जेव्हा येईल तेव्हा फेमिनिझमची गरजच राहणार नाही. आणि ती मला असं वाटतं येण्यासाठी त्या बाईलाच थोडं जास्त झगडावं लागतं, अनेकदा तर दुसऱ्या बायकांशीच, घरातल्या घराबाहेरच्या. आणि मी आता म्हणजे जेव्हा आता खूपदा मला लोक विचारतात तू काय काय करत असतेस, तुझा नवरा बरा तुला करू देतो, तर मला काय असं वाटतं अरे करू देतो म्हणजे काय, म्हणजे डज ही ओन मी. तर मला वाटतं दॅट इज फेमिनिझम इन माय पॉईंट ऑफ व्ह्यू, की मला जे करायचं आहे ते ऑफकोर्स तुम्ही जेव्हा एका घरात राहत असता तेव्हा तुमची सिस्टीम घराची फंक्शन होण्यासाठी तुम्हाला एक ॲज अ टीम काम करावं लागतं, पण देन ॲज अ टीम तुम्ही काम करत असता. पण अपार्ट फ्रॉम दॅट कुणीतरी तुम्हाला परवानगी द्यावी XYZ गोष्ट करण्यासाठी, असं अस्तित्वात असू नये सज्ञान व्यक्तीच्या बाबतीत, कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाच्या बाबतीत. तर आय थिंक दॅट इज ते खरं स्वातंत्र्य आहे माझ्यामध्ये. बाकी सगळं ठीकच आहे. तुझा हा जो नाविन्याचा ध्यास असतो की नवीन नवीन काहीतरी करत राहायचं, वाईट तुला का चांगलं उलट भारी आहे, खूप भारी आहे. तुला अजून काय काय करायचं आहे आयुष्यात? हे ज्या 3 गोष्टी तू शेअर केल्यास, तसं अजून तुला काय वाटतं की मे बी मला माहीत नसतील अशा गोष्टी तुला काही शेअर करायचं असेल, तू आत्ता करत असशील किंवा पुढे जाऊन तुला ही गोष्ट आजमावून बघायची, असं काय काय आहे? हां, तर बेसिकली आता मी सध्या असं ठरवलेलं आहे की नवीन गोष्टी जरा कमी करायच्या आहेत. कारण होतं काय, मी ते मेणबत्तीला दोन्ही बाजूनी पेटवल्यावर जे होतं ती दोन्ही बाजूनी जळत जाते, तसं माझं होऊ शकतं की माझ्या घरच्या जबाबदाऱ्या, माझ्या प्रोफेशनल जबाबदाऱ्या आणि म्हणजे काय सामाजिक कामं अंगावरती, मी काही सामाजिक संस्थांसाठी पण काम करते, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनसाठी, त्यांच्या जे काय मी घेतलेल्या आहेत जबाबदाऱ्या, त्या सगळ्यांमध्ये आता हे सगळं जे स्वांत सुख आहे ह्याच्यासाठीचा वेळ माझा खूप कमी कमी होत चाललेला आहे आणि मला कळतं आहे. पण तू काय करावं असं वाटतंय असं म्हणशील ना, तर मला असं वाटतं की मला आता माझी ऊर्जा जी काही माझ्याकडे आहे, वेळ आणि रिसोर्सेस, हे सगळं मला एका अशा कुठल्या तरी गोष्टीसाठी द्यायला आवडेल ज्याच्यातनं काही समाजासाठी उपयोगी पडेल असं लोकाभिमुख आणि काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम होईल, काहीतरी फाउंडेशन असलेलं काम होईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या मी सगळ्या वेगवेगळ्या नावीत हे करून बघू ते करून बघू उड्या मारून बघितल्या फुलपाखरासारख्या. पण आय थिंक आता जरा ठहराव घेऊन एखादी गोष्ट कन्सिस्टंटली काही वर्ष करत राहणं आणि मग त्याच्यात जितकं खोल जाता येईल तितकं ज्ञान घेत राहणं, तर माझ्या मते ते जास्त महत्त्वाचं ठरेल आणि ते करायचं आहे. नाईस. खरं तू आता जे करतेस ते काही कमी नाही आहे आणि त्यातनंही लोकाभिमुखच काम आहे ते, पण तू म्हणतेस तसं बरोबर आहे की सगळे एफर्ट एका कुठेतरी चॅनलाइज केले तर जास्त इम्पॅक्ट निघेल. करेक्ट. मला नक्की माहिती आहे आपण आता बोलत असताना अनेक गोष्टी अशा मिस झालेल्या असणार आहेत, पण आपण एक नवीन अजून एपिसोड करूच. सो आता तुझ्याशी बोलून खूप मजा आली आणि होप प्रेक्षकांना पण आपल्याला खूप मजा आली असेल. तुझं जे जीवन आहे आतापर्यंतचं आणि तू केलेली गोष्टी या सगळ्या खूप इन्स्पायरिंग आहेत, त्यामुळे आय एम शुअर की अनेक मुली यातनं प्रेरणा घेतील आणि काहीतरी भारी भारी करायला बघतील. ऑसम, आय वुड लव्ह दॅट. धन्यवाद. ग्रेट, थँक्यू. येतोय परत बोलू, मला माहिती अजून खूप गोष्टी बोलण्यासारख्या, परत येतोय. होपफुली मी तुला आता म्हटलं तसं काहीतरी छान काम करेन आणि मग त्याच्यावरती आपण असं कसतरी असं दीर्घ काहीतरी दृकश्राव्य करू. आणि फायर फायटिंगचं अजून तोपर्यंत होईलच तुझं काय काय येस ते तर ते डेफिनेटली. बट थँक्यू फॉर दॅट. थँक्यू सो मच. ग्रेट, थँक्स. नुसतीच वाढीव चर्चा.